भारत देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तमाम राज्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील आणि तुम्हा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा मी देतो. गेल्या वर्षी कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात या ठिकाणी अजित पवारांनी शब्द दिला होता. अजूनही हद्दवाढी संदर्भातले निर्णय जे आहेत ते हालचाली होत नाहीत. अजूनही लोकांची मागणी इथली आहे आणि त्याला विरोध देखील तिकडल्या गावातून होत नाही. त्याबद्दल अजितदादा पवारांनी परवा सांगितलं की हद्दवाढ केल्याशिवाय कुठल्याही शहराचा विकास होत नाही आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा त्या शहराला होत नाही. शहर हे जिल्ह्याचं एक अभिमानाचं स्थळ असतं, परंतु इथल्या लोकप्रतिनिधीच्या अनेक विरोधामुळं हे आपण करू शकलो नाही. परंतु माझा पालकमंत्री म्हणून माझी इच्छा होती निदान जे आज कोल्हापूर महानगरपालिकेचे फायदे घेत आहेत मूलभूत सुविधांचे आणि जे जवळ आहेत त्यांना तर किमान आपण यामध्ये घ्यावं की या कोल्हापूर शहराच्या जो निलगत असेचा बराचसा फायदा ते घेत आहेत. परंतु ते का घेत नाहीत, का महानगरपालिका घेत नाही हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याबद्दल आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि हा एकदा प्रश्न सोडवावा लागेल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. संदर्भात अजितदादांनी देखील परवा आम्ही रद्द करू असं सांगितलेलं आहे. मात्र विरोधी कृती समिती जी आहे ते अजूनही आक्रमक पाहायला मिळते. लेखी काहीतरी नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. अजितदादांनी स्पष्टपणाने याचा उल्लेख केलेला आहे. या शक्तिपीठाला माझा विरोध आहे. शेतकऱ्यांची इच्छा नसेल, नागरिकांची इच्छा नसेल तर हा प्रकल्प लादण्याची आवश्यकता नाही. आणि मला वाटते जोपर्यंत अजितदादा पवार वित्तमंत्री आहेत तोपर्यंत हा प्रकल्प ते होऊ देणार नाहीत. साहेब, आपल्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या 5 स्टार MIDC मधले रेमंडची कंपनीचे काही कर्मचारी आता आत्मदहन आंदोलनासाठी आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते तिथे कामाला आहेत, मात्र परमनंट त्यांना जॉब त्या ठिकाणी नाही आहे आणि ह्याच्यावरतीच आज आक्रमक होताना पाहायला मिळतं. नाही, यापूर्वी या 90 का 100 टीनी हे कर्मचारी आहेत. गेले 10-11 वर्षापासून ते काम करत आहेत. त्यांनी आपल्याला कायम करावं अशी अनेक वेळा या रेमंड कंपनीच्या मॅनेजमेंटकडं मागणी करूनसुद्धा त्यांना अद्याप त्यांनी परमनंट केलेलं नाही. त्यांनी संपावर गेल्यानंतर 5-6 बैठका कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, परंतु त्याला कंपनीत दाद दिली नाही. उलटं त्यांची सेवा समाप्त करण्याचा पैसे भरण्यात आले आणि फार मोठी ही चूक त्यांनी केलेली आहे. आणि मला वाटतं जे कामगार आज 10 वर्ष आता ते त्याचं नोकरीला लागले, रेमंडमध्ये नोकरीला लागले म्हणून लग्न झाली, त्यांना मुलं बाळं झाली. आता त्यांनी संसारात त्यांचं होणार काय हा एक फार मोठा प्रश्न आहे. मला वाटते पोलिसांनी तात्काळ त्याच्या मालकालाच अटक करून हे सोडवण्याचा प्रश्न सोडण्याची आवश्यकता आहे. साहेब, पुण्यातील एका शिक्षिकेला म्हणजे निवृत्त शिक्षिकेला तुमच्या नावानं फोन करून 20 लाख रुपये तिच्याकडनं उकळले गेलेले आहेत. तुमच्या नावानं खरं तरी फसवणूक त्या महिलेची. आता मी आज विश्रामगृहात मुक्काम होतो, सकाळी वाचल्यावर मी उडालोच. आता त्यामध्ये हे प्रकरण सिरियस अशासाठी घेण्याची आवश्यकता आहे की व्यास नावाची एक शिक्षिका राजस्थानमधील ती रिटायर्ड झालेली आहे आणि ती पुण्यात येऊन राहते आणि गुप्ता म्हणून एक व्यक्ती ही फोन करते आणि हसन मुश्रीफचं नाव सांगते आणि त्यांना आम्हाला पकडलेलं आहे. तर तुम्ही मग ती बाई विचारते की बाबा ह्याला सोडण्याचा मार्ग काय, तर 20 लाख रुपये पाठवा. हा ती म्हटल्यावर 20 लाख रुपये पाठवते आणि नंतर तो नंबर लागत नाही म्हणून त्याची फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर त्याने हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. माझा आता विषय असा गंभीर आहे की ह्याचा तर शोध का लागत नाही. पूर्वीसुद्धा इथं समर्थ घाडगेंच्या पत्नी निविदा घाडगे यांची 20 लाखच रक्कम गेली होती. हा योगा काय 20 लाख रुपयेचा हे मला अजून कळालेलं नाही. एक आता ही परराज्यातली व्यास आणि परराज्यातला तो पोलीस गुप्ता. आता मला का परराज्यातल्या दोन्ही व्यक्ती मुश्रीफ एवढं नाव अवघड आहे म्हणजे सरळ सांगतात अनेक अपप्रवेश करतात माझ्या नावाचा. हिना नावच माझं कसं पाठ आहे म्हणजे काहीतरी ह्याच्यात काळेबड आहे. म्हणजे मला बदनाम करण्याचा एक डाव असावा. पोलिसांनी मी आज स्वातंत्र्य दिनाच्या त्याच्यामुळं ते आयुक्त गडबडीत असं फोन केला, मी आज दुपारी करणार आहे त्यांनी दोन्ही तऱ्हेनं हे केला पाहिजे की हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र कोणी रचलं आहे काय. कारण माझं नाव महाराष्ट्रीय लोकांना सब 3-4 वेळा सांगावं लागतं आहे. कोण मुशरफ म्हणतात, कोण मुश्रीफ म्हणतात, कोण मुस्लिम म्हणतात. तुम्ही बघितलं असाल ह्या बिचारा दोन्ही परराज्यातल्या दोघांना माझं नाव कसं पाठ आणि ना माझं शंकेत शुल्क कोणाची नाही. हे अशी फसवापासून ह्याचा एकदा निपात झाला पाहिजे आणि अटक का होत नाही. मला जर फोन हे चुकीचे नंबर वापरत असतील, फेक असतील समजू,
पण पैसे आरटीजीएसद्वारे गेले ना, दोन्ही ठिकाणी आरटीजीएसद्वारे पैसे गेले आहेत. ते सापडत कसे नाही आहेत? सायबर पोलीस आपलं काय करतंय, काय वय म्हणजे असं सारखं फसवणार, लोक फसणार. मला वाटतं हे काहीतरी कडक ह्याचं हे व्हायला पाहिजे. मी त्या गुप्तांना आज कडक शब्दात ह्याचा शोध लावण्याचे मी सांगणार आहे. सरकारनं नोकर भरती केली, त्यासाठी काही कंपन्यांची नियुक्ती केली होती, त्यामध्ये ब्रिक्स कंपनीची देखील सहभाग होता त्यामध्ये, आणि यामध्ये मोठा घोटाळा झाला. आरोप रोहित पवारांनी केलेला आहे. ब्रिक्स कंपनी त्यामध्ये नाही, त्यामध्ये काय तर चुकीचं बोलता येते. वास्तविक ब्रिक्स कंपनी जी आहे पुण्यातली, त्यांनी त्याच्यावर बदनामी दावा दाखल केला पाहिजे. याच्यामध्ये IBPS, TCS किंवा MKCL अशा कंपन्या आहेत. साहेब, खड्ड्यांसाठी कोल्हापुरात आता भाषण आपण दरवेळी होतं, या ठिकाणी अनेक योजना येतील जाहीर. ठीक आहे, या खरोखरच कोल्हापूर शहरातल्या खड्ड्यांच्याबद्दल मी तमाम कोल्हापूर शहरातल्या जनतेची माफी मागतो. जर लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना जी जाहीर झाली, इतर जिल्ह्यांमध्ये आता पैसे यायला कालपासून सुरुवात झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातली काय? नाही, पैसे असे झालं की आपण पैसे जे टाकतो ते करेक्ट जातील का हे पाहण्यासाठी हा प्रयोग आहे. तर त्यासाठी आमचं ठरलं होतं की 1 रुपया आधी पाठवायचा आणि तो बरोबर गेला आहे का बघायचा. कारण शेवटी हे तांत्रिक आणि हे टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये गैरसमज होतात फार. म्हणून असं आमच्या लक्षात आलं की 1 रुपया गेला, 1 रुपया दिला आहे म्हणून आणि आमचे विरोधक ओरडतील म्हणून सगळीच्या सगळी रक्कम काही लाभार्थ्यांना टाकून ही करेक्ट जाते का बघण्यासाठी हा प्रयोग आहे, आणि तो कालपासून सुरू झालेला आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांवर जर दगडं पडली तर तुमच्या मोहरमच्या मिरवणुकावर देखील दगडं पडतील, अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य काल नितेश राणेंनी केलेलं आहे. एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न किंवा अशा पद्धतीची वक्तव्य नितेश राणेंकडून वारंवार होत आहेत. नाही, ते वास्तविक त्याच्याबद्दल गांभीर्यानं थोडंसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हा दोन्ही समाज अनेक दिवसापासून गुन्ह्यागोंद्यानं राहतात. सर्व धर्माचे लोक हे सण एकमेकात जाऊन साजरे करतात. अनेक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत. अनेक वेळा ईद असेल, गुढीपाडवा असेल, दिवाळीचा पाडवा असेल, अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. वास्तविक त्याला गालबोट कुणी लावू नये अशी माझी इच्छा आहे. सुमित्रा पवारांना सुप्रिया यांच्यावर रोपं केलं, ही चूक झाली अशा प्रकारची कबुली अजितदादांनी दिलेली आहे. मला एक सांगा, एखादी चूक झाली आणि ती प्रांजळपणानं कबूल करणं हे काय चूक आहे काय? त्यांनी प्रांजळपणानं केली की बा ती माझी चूक होती. आता मी कसं म्हटलं की कोल्हापूर शहरामध्ये जे खड्डे आहेत त्याची मी मनापासून सगळ्या जनतेची माफी मागतो. ही परिस्थिती व्हायला नको होती. पण आता पुढं काय नाही, ते केलं पाहिजे. आता आपल्याला गणपतीपूर्वी ताबडतोबीनं खड्डे मोजवावे लागतील. मी आयुक्ताला घेऊन बसणार आहे आणि त्यासाठी आमच्या DPDCतून काय निधी ताबडतोबीने देता आला खड्डे मोजण्यासाठी मी तात्काळ त्यांना देणार आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये कॅबिनेटमधल्या काही फायलींवरून वाद असल्याच्या चर्चा आता. ह्या चर्चा निरर्थक आहेत. हे कोणीतरी मुद्दाम बदनामी करण्यासाठी करते. अजितदादा जे बोललेले नाहीत ते जमिनी विकून कधीच बोलले नव्हते. ह्यांना बातम्या कळतात कशा या, आणि त्यांना याचा मुद्दाम नेरेटिव्ह करायचं, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असं कधी झालेलं नाही. मला सांगा, हे झालं मग जळगावला तिघं गेली ना एकत्र, हे काय चुकीच्या बातम्या करतायत. नंतर दुपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली, जळगावला गेले तिघं भाऊ हातात हात घालून गेले होते. पवार गटाचे आमदार नाराज आहे असं सांगण्यात येते, कारण मुख्यमंत्र्यांच्याकडून त्या फायली थांबवल्या जातात असंही कारण नाही. चुकीचं सगळं आहे. माझं मत आहे सगळं चुकीचं आहे. हे फक्त बदनामी करण्याचं कारस्थान आहे. केशवराव भोसले नाट्यगृहासंदर्भात FIR दाखल झालेली नाही आतापर्यंत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मला आयुक्तांनी सांगितलं की इन्शुरन्स असल्यामुळे FIR दाखल करावा लागतो. आम्ही दाखल केलेला आहे. मी आता माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. त्यांनी जे दाखल केले ते जळीत रजिस्टरला नोंद केले, गुन्हा नोंद झालेला नाही आणि गुन्हा नोंद नसल्यामुळे ते तपास करता येत नाही. आणि जरी मी तात्काळ आयुक्तांना याबद्दलची माहिती घेईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.